गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला असून शहर तसंच उपनगरात गुरुवारी मध्यरात्रीपासून पाऊस कोसळत होता। याचबरोबर शुक्रवारी पहाटे देखील पावसाचा जोर कायम होता। दरम्यान मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी अतिमुसळधार तर पालघरला अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर पालघरसह पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। लोणावळ्यातील पवना धरण परिसर निसर्ग सौंदर्यानं नटून गेलाय। संपूर्ण परिसरानं हिरवा शालू पांघरलेला असून धरणाच्या सानिध्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करून टाकतंय आणि त्यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरतंय। पवना धरण परिसरात पावसाचा जोर चांगलाच वाढलाय। डोंगर माथ्यावरून खळखळून वाहणारे धबधबे पर्यटकांना भुरळ घालतायत। हिरव्यागार निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे धीम्या मार्गावरील कोपर, ठाकुर्ली स्थानकात लोकल थांबा नसेल, तर या दोन्ही स्थानकात जलद मार्गावरील फलाटाचा अभाव असल्यानं रविवारी तिथे लोकल थांबणार नाही आणि त्यामुळे या प्रवाशांना कल्याण, डोंबिवली किंवा दिवा या स्थानकात जाऊन पुढील प्रवास करावा लागणार आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगडमधील कोलाड ते गोव्यातील वेर्णा दरम्यान रोरो कार फेरी ही अभिनव सेवा कोकण रेल्वेनं सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र या सेवेमुळे गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या प्रवासी रेल्वे सेवांवर परिणाम होईल आणि त्यामुळे रोरो सेवा तात्काळ रद्द करून अधिकाधिक प्रवासी विशेष रेल्वेगाड्या चालवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। कोकणवासियांना गणेशोत्सवाचे वेध लागलेले आहेत आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांनी गणेश भक्तांना साथ घालण्यास सुरुवात केली आहे। गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी मुंबईतील आजी-माजी आमदारांनी मोफत एसटी प्रवासाची व्यवस्था केली आहे। त्यातून त्यांनी मतदारांची जुळवाजुळव सुरू केली आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ 14,298 पुरुषांनी घेतल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। 10 महिन्यांपर्यंत या लाडक्या पुरुषांना 21,44,00,000 रुपयांचं वाटपही करण्यात आलं, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे। पीएम किसान सन्मान निधीच्या 20व्या हप्त्याची वाट पाहत असताना महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची संख्या चौपट वाढलेली आहे। यात 2013 कोटींचं वाटप करण्यात आलं। कृषी महाविद्यालयाजवळून साखर संकुल येथून जुन्या पुणे मुंबई रस्त्याला जाण्यासाठी महापालिकेच्या वतीनं उड्डाणपूल बांधला जाणार आहे आणि या उड्डाणपुलाचा एक भाग शिवाजीनगर एसटी स्थानकाजवळ जोडला जाणार असल्यानं संगमवाडी मार्गे येरवडा तसंच मुंबई आणि नाशिककडे जाणाऱ्या गाड्यांना वाहतूक कोंडीमध्ये न अडकता थेट या पुलाचा वापर करता येणार आहे। मुंबई महानगरात शाडू मातीच्या मूर्ती घडवण्याकरता प्रोत्साहन मिळावं आणि जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी, यासाठी महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मोफत शाडू माती पुरवण्यात आली। आतापर्यंत एकूण 910 टन इतकी शाडू माती मोफत देण्यात आलेली आहे। मुंबई विद्यापीठाच्या 2025 मधील उन्हाळी सत्राच्या तृतीय वर्ष सेमिस्टर 6 परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनात केवळ 42% विद्यार्थी उत्तीर्ण झाले। पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या 12,642 पैकी 5,370 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानं उत्तरपत्रिका तपासणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। शैक्षणिक वर्ष 2025 साठी आयटीआय प्रवेश प्रक्रियेच्या 2 फेऱ्या पूर्ण झाल्या। 28 जुलैपासून तिसरी फेरी सुरू होणार आहे, अशी माहिती व्यवसाय आणि शिक्षण प्रशिक्षण संचालनालयानं दिलेली आहे। चिप उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी इंटेल यंदा 25,000पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असल्याची माहिती आहे। इंटेल सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करते। एआय क्षेत्रात उभं राहण्यास कंपनीला संघर्ष करावा लागतोय। कंपनीचा आकार गरजेपेक्षा मोठा झाल्यानं कपात आवश्यक झाली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर अनेक गुजराती लोकांची हॉटेलं असून या हॉटेल मालकांनी आपल्या हॉटेलवरील पाट्या गुजरातीमध्ये ठेवल्यानं मनसेनं खळ्याखट्याचा इशारा दिला। त्याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील सर्व पाट्या मराठीमध्ये लावण्याच्या सूचना पोलीस निरीक्षकांनी दिल्या। जळगाव नशिराबाद रस्त्यावर मोटारसायकल आणि ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला। रशीद मन्यार असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातील देवठाणा कानडी गावांना जोडणारा पूल वाहून गेलाय। तळणी मंडळात पुन्हा मुसळधार पाऊस झाल्यामुळे हा पूल वाहून गेला आणि या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळातील कृषी विभागाची खरेदी नियमानुसारच असल्याचा निकाल उच्च न्यायालयानं दिलाय। त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत। मावळ तालुक्यातील शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप करत तीव्र निषेध व्यक्त केलाय। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला लज्जास्पद ठरणारी कृत्य हे दोन्ही मंत्री करत असल्यानं या दोन्ही मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेऊन मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे।
जळगाव जिल्ह्याच्या विकासात राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे अडथळे येत आहेत अशी चिंता व्यक्त करत मंत्री संजय सावकारे यांनी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे या दोन्ही नेत्यांना वाद थांबवून समन्वयानं काम करण्याचं आवाहन केलं. लहान कारणांवरून होणारे हे आरोप प्रत्यारोप जिल्ह्याच्या राजकारणाला चुकीच्या दिशेनं नेत असल्याचं सावकारे यांनी म्हटलं. गोकुळ झा याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत गोकुळ झा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून कोर्टात नेत असताना गोकुळ झा यानं पोलीस आणि पत्रकारांशी हुज्जत घातली. पुणे आणि मुंबईमध्ये सीबीआयनं मोठी कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 27 मोबाईल, 17 लॅपटॉप, 1.60 लाख रोख रक्कम आणि 150 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले. तर एका आरोपीकडून 6.94 लाखांची क्रिप्टोकरन्सी आणि दुसऱ्या आरोपीच्या घरातून 9.60 लाख रुपये रोख असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. केंद्र सरकारनं अश्लील, विडंबनात्मक आणि प्रौढांसाठी असलेला कंटेंट प्रसारित करण्याच्या आरोपांवरून अनेक ॲप्स, OTT प्लॅटफॉर्म आणि वेबसाईटवर बंदी घातलेली आहे. यामध्ये अल्ट बालाजी, उल्लू, बिग शॉट्स ॲप, देसी फ्लिक्स, बुमेक्स, नवरसा लाईट आणि गुलाब ॲप अशा एकूण 25 ॲप आणि वेबसाईटचा समावेश आहे. कबुतरखान्यांवरील विष्ठेमुळे होणाऱ्या आरोग्य धोक्यांवरील वैद्यकीय डेटा सादर करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना दिलेत. KEM रुग्णालयामध्ये फुफ्फुसीय औषध विभागाच्या प्रमुख डॉक्टर अमिता आठवले यांनी सादर केलेलं प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयानं स्वीकारलं. या प्रतिज्ञापत्रात कबुतरखान्यांवरील विष्ठेमुळे होणाऱ्या आरोग्य धोक्यांवरील वैद्यकीय अहवाल आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील पत्त्याच्या क्लबवर पोलिसांनी धाड टाकली. पोलीस आयुक्त कार्यालय आणि सिटी चौक पोलिसांकडून संयुक्तरित्या ही कारवाई करत 60 जणांना ताब्यात घेतलं. डोंबिवली पश्चिम परिसरात गटाराच्या पाण्यात केळी धुवून फळांची विक्री होत असल्याचा आरोप केला जातोय. डोंबिवलीतील रहिवासी राजेंद्र सावंत यांनी गटाराच्या पाण्यात केळी धुतानाचा व्हिडिओ शूट केला आणि यामुळे आता डोंबिवलीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. राज्यातील कंत्राटदारांची हजारो कोटींची बिलं थकीत आहेत. दरम्यान थकीत बिलं मिळत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा कंत्राटदार संघटनेनं राज्य सरकारला दिलाय. हर्षल पाटीलनं थकीत बिलांच्या तणावातून आत्महत्या केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. हर्षल पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात मुख्य ठेकेदार असणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. हर्षल पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामांची रक्कम राज्य शासनाकडे थकीत आहे असं मुख्य ठेकेदारांनी सांगितलंय. हर्षल पाटील यांना तांदुळवाडी आणि मालेवाडी या 2 गावांसाठी जलजीवन मिशन योजनेचा सबलेट देण्यात आलं होतं. वाशिममध्ये हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्यानं कंत्राटदारांनी आंदोलन केलं. जलजीवन मिशनचं थकीत बिल तातडीनं देण्याची मागणी करण्यात आली. यवतमाळमध्ये हर्षल पाटलांच्या आत्महत्येच्या निषेधार्थ कंत्राटदारांनी आंदोलन केलं. तातडीनं थकीत बिलं देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वर्धा जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे. यामुळे वर्धा धरणाचे 5 दरवाजे, वडगावातील प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडण्यात आले. तर शेत पिकांना दिलासा मिळाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. बीडच्या नारायणगडाच्या महंतांनी घोषित केलेले उत्तराधिकारी महंत संभाजी महाराज यांना बैठकीतून एकमुखी मान्यता देण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. नाशिकच्या दाभाडी गावात जिल्ह्यातील पहिली AI लॅब सुरू करण्यात आलेली आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 5वी पासून विद्यार्थ्यांना AIचे धडे देण्यात येणार आहेत. मुळशी तालुक्यातील कासार आंबोली गावात एक अनोखा प्रकार पाहायला मिळाला. 70 वर्षांच्या शकुंतला सुतार यांनी आपल्या घराजवळ आलेल्या धामण सापाला पकडून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. धुळ्याच्या शिरपूरमध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. दरम्यान कोकाट्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सोलापूरमध्ये ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी गोकुळ साखर कारखान्याच्या चिमणीवर चढून आंदोलन केलं. ऊसाचं बिल देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. हिंगोली ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावर आदिवासी समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं. आदिवासी विभागातील रिक्त पदं भरण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली. दरम्यान मोठ्या संख्येनं आंदोलकांनी यात सहभाग घेतला. अकोल्यामध्ये MIM पक्षानं विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. पंतप्रधान आवास योजनेमध्ये वगळण्यात आलेल्यांना समाविष्ट करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. बीडमध्ये एका पुरुषानं बायकोसाठी शोले स्टाईल आंदोलन केलं. बायको नांदायला येत नसल्याचा आरोप या पुरुषानं केला. दरम्यान पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. बुलढाण्यातील जिल्हा परिषद शाळेतील रिक्त पदांविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी शाळेतील रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांनी चक्क जिल्हा परिषद CEOंच्या दालनाबाहेर शाळा भरवली. तातडीनं शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. धुळ्याच्या शिरपूरमध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. दरम्यान जोरदार यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.
ठाण्यात किरकोळ वादातून 2 गटात तुफान राडा झाला. ठाण्यातील राबोडी परिसरातील गोकुळनगर इथे 2 गटातील तरुणांनी कोयत्याने एकमेकांवर जीवघेणा हल्ला केला. नांदेडमध्ये अवैध रेती उपसा रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली आहे. दरम्यान रेती तस्करी करणारे पसार झाले. पोलिसांनी तराफे जप्त केलेले आहेत आणि जाळलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या नायगाव फाट्यातून 2 बोकडं चोरी गेल्याची घटना घडलेली आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केलाय. सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 3 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेले आहेत. धामणी आणि कवडास धरणांमधून सूर्या नदीमध्ये 9000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू असून सूर्या नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यात वैनगंगा नदीवर बनवण्यात आलेल्या धापेवाडा बॅरेजचे 15 दरवाजे 3 मीटरनं उघडले असून 1,40,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर पुजारी टोला धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले.